हॅलो एव्हरीवन. आज काही पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे आणि घरात आमच्या वर्णिकाची मस्ती थांबत नाही आहे. ती पुन्हा स्वतःला लहान बाळ समजते. असो, तशी ती आहेच आमच्यासाठी लहान. तर मस्ती करून मॅडमला लागली होती भूक आणि मला आला होता कंटाळा. तर संध्याकाळच्या वेळेस झटपट आणि हेल्दी असं मी काय केलं असेल बरं? चला दाखवते. आणि हो, तुम्हाला परफेक्ट रेसिपी कॅप्शनमध्ये भेटेल, कारण कधीकधी एवढ्या कमी वेळात काही सांगायचं किंवा दाखवायचं राहून जातं. इथे मी काळ्या गुळाचं पाणी तयार केलं आहे. बाजूला अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा बडीशेप घेऊन थोडंसं जाडसर कुटून घेतलं. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यात हे मिक्स केलं. त्यात हळूहळू गुळाचं पाणी टाकून ते हलवत राहायचं. जोपर्यंत आपल्याला भजी बनतील असं मिश्रण नाही भेटत तोपर्यंत हे हलवत राहायचं. त्यात थोडासा बेकिंग सोडा ॲड केला. मी लवकर कधी बेकिंग सोडा यूज करत नाही. थोडंसं मीठ ॲड केलं, जे की राहून गेलं शूट करायचं. आई झाल्यावर ह्या अशा गोष्टी विसरणं स्वाभाविकच आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण भजीसारखं तेलामध्ये सोडायचं आणि मस्त ब्राऊन कलर येईल तोपर्यंत त्याला तळत राहायचं. मग समजलंच असेल की काय आहे हे. ते झटपट आणि हेल्दी गव्हाच्या पिठाची भजी किंवा गुलगुले म्हणू शकता. आणि हां, हे मी फर्स्ट टाईम बनवते आणि वर्णिकाही हे फर्स्ट टाईम खाणार आहे, कारण आम्हा दोघींना गोड जास्त आवडत नाही. तर तिची रिॲक्शन अशी काय होती. तिला खूप आवडले गुलगुले आणि मलाही. थँक्यू.